लोक काय म्हणतील म्हणून अनेक जण भाषण टाळत आले. भाषणाची संधी मिळून सुद्धा अनेकांनी भाषण केली नाही. भाषणाची भीती घालवण्याचा एक मार्ग तुम्हाला सांगेल. भाषणाची भीती घालवायची असेल तर तयारीवर विश्वास ठेवा, भीतीवर नको. कारण तयारीवर विश्वास ठेवा या अर्थाने की तुम्ही जे भाषण करणार आहात त्याची परिपूर्ण तयारी करा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की नशिबावर अवलंबून अजिबात राहू नका. कृती खूप महत्वाची असते. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेल की तुम्ही भाषण करायचं का टाळता माहिती आहे का? कारण तुम्हाला माहिती असते आपण भाषण करायला गेलो तर लोक काय म्हणतील, लोक आपल्याबद्दल काय विचार करतील, माझं भाषण चुकलं तर लोक आपल्याला नावं ठेवतील. मनातले हे सारे विचार गाडून टाका आणि एक काम करा की तुम्ही भाषणात जे बोलणार आहात त्या भाषणात बोलण्याचा परिणाम श्रोत्यांवर काय होणार आहे आणि तुम्ही त्या भाषणातनं संदेश काय देणार आहे या संदेशावर फक्त तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करा. आणखी तिसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेल की भीती कधीही संपत नसते. ती सततच्या तुमच्या बोलण्यामुळं, सरावामुळं ती कमी कमी होत राहते. त्या भीतीवर तुम्हाला नियंत्रण मिळवण्यात यश येतं. त्यामुळं एक काम करा की कधी संधी मिळाली तर लोक काय म्हणतील याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. तयारीवर विश्वास ठेवा, नशिबावर अजिबात विश्वास ठेवू नका.